आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 म्हणजे काय सराव संच 5.3 मधील पहिला प्रश्न पाहणार आहात। हा प्रश्न काय आहे बघा, राईट सॅम्पल स्पेस यस म्हणजे काय सांगितलंय, नमुना अवकाश यस लिहा म्हणून सांगितले। राईट सॅम्पल स्पेस यस म्हणजे नमुना अवकाश यस लिहा। त्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ यस फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट, प्रत्येक प्रयोगाचा एन ऑफ यस लिहा म्हणून सांगितले। प्रत्येक प्रयोगाचे एन ऑफ यस म्हणजे काय, तर त्यांच्या घटकांची संख्या मोजून लिहायला सांगितलेली आहे, घटकांची संख्या। Also write event A, B, C in the set form. घटना A, घटना B, घटना C या संच स्वरूपात लिहा म्हणून सांगितले। कशात लिहायला सांगितले, संच स्वरूपात लिहा। And write n of A, n of B आणि n of C। आणि काय सांगितलंय, n of A, n of B, n of C लिहा म्हणून सांगितलंय। n of A म्हणजे काय, A या घटनेतील घटकांची संख्या म्हणजे n of A। B म्हणजे n of B म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट B, इन इव्हेंट B। ठीक आहे, बघा फर्स्ट एक्सपेरिमेंट, पहिला प्रयोग काय आहे, वन डाय इज रोल्ड। वन डाय इज रोल्ड हा पहिला रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, यादृच्छिक प्रयोग आहे आणि त्याच्यावर इव्हेंट दिलेले आहेत। बघा तुम्हाला त्याच्यावर काय दिलेले आहेत, इव्हेंट म्हणजे काय, एक फासा टाकला असता, एक फासा टाकला असता हा यादृच्छिक प्रयोग आहे आणि त्याच्यावर तुम्हाला घटना दिलेली आहे। कुठल्या घटना दिलेल्या आहेत बघा, इव्हेंट ए म्हणजे घटना ए काय आहे, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळण्याची आहे। इव्हेंट बी, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे घटना बी काय आहे, विषम संख्या मिळण्याची आहे, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळण्याची आहे। इव्हेंट सी, प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस, घटना सी काय आहे, मूळ संख्या मिळण्याची आहे, कशावर, वरच्या पृष्ठभागावर। असा हा पहिला प्रश्न आहे आणि हा पहिला प्रश्न आता आपण काय करायचंय, सोडवायला घ्यायचा आहे। ठीक आहे, पहिल्यांदा काय करायचं, जो प्रयोग दिलाय तो प्रयोग लिहायचा। कोणता प्रयोग दिलाय, हा रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलाय बघा, वन डाय इज रोल्ड। काय दिलाय, वन डाय इज रोल्ड म्हणजे यादृच्छिक प्रयोग कोणता आहे, एक फासा टाकला असता। आता काल आपण पाहिलेलं आहे, याचा सॅम्पल स्पेस काय येतोय, एक फासा टाकल्यावर सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश कुठल्या चिन्हाने दाखवतात, यस, कुठल्या चिन्हाने दाखवतात, यस। यस इज इक्वल टू बघा, वन डाय इज रोल्ड, एक फासा टाकल्यावर काय मिळतंय, तर 1 2 3 4 5 आणि 6 हे अंक मिळतात। हे महिरपी कंसात द्यायला विसरायचं नाही। वन डाय इज रोल्ड 1 2 3 4 5 6 ओके। एन ऑफ यस, आता काय सांगितलंय परत, एन ऑफ यस लिहा म्हणून सांगितलंय। एन ऑफ यस 1 2 3 4 5 आणि 6, एन ऑफ यस किती आला, 6। आता एन ऑफ यस याचा अर्थ काय, नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस म्हणजे काय, नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती आहे, 6, किती आहे, 6। आता पहिली घटना बघा, लेट ए बी द इव्हेंट, जिथं तुम्हाला पुस्तकात दिलंय ना तेच लिहायचं काय, लेट ए बी द इव्हेंट गेटिंग इव्हन नंबर, काय, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस। इव्हन म्हणजे काय, सम, अप्पर म्हणजे काय, वरच्या पृष्ठभागावर। समजा ए ही घटना वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळण्याची आहे। आता वरचा पृष्ठभाग म्हणजे काय, अप्पर फेस म्हणजे काय, ज्या वेळेला आपण हा जो ठोकळा आहे हा ठोकळा टाकणार आहे त्यावेळेला वरती जो अंक आलेला असतो त्याला म्हणायचं अप्पर फेस म्हणजे काय, वरचा पृष्ठभाग, वर जो दिसणारा अंक असतो। मग या वरच्या पृष्ठभागावर कोणता अंक पाहिजे, समसंख्या पाहिजे। कोणता अंक पाहिजे, समसंख्या। समसंख्या म्हणजे काय पाहिजे, इव्हन नंबर पाहिजे। समसंख्या म्हणजे काय पाहिजे, इव्हन नंबर कोणते कोणते आहे बघा, इव्हन नंबर 2 आहे, इव्हन नंबर 2, त्यानंतर
या ए या घटनेमध्ये काय काय लिहिणार आहे 2 4 आणि 6 2 4 आणि 6 यात कुठले कुठले घटक लिहिणार आहे 2 4 आणि 6 म्हणजे n ऑफ ए किती आला रे n ऑफ ए 3 आला n ऑफ ए किती आला 3 किती घटक आहेत 1 2 3 म्हणून n ऑफ ए किती आला 3 नंबर ऑफ एलिमेंट इन इव्हेंट ए असं त्याचा उच्चार करायचा म्हणजे काय म्हणायचं घटना ए मधील घटकांची संख्या म्हणजे n ऑफ ए किती आला 3 ठीक आहे तशीच घटना बी काय बघा लेट बी बी द इव्हेंट गेटिंग ऑड नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे समजा बी ही घटना काय आहे वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळायची आहे तसं समसंख्या पाहिली तसं काय विषम संख्या कुठले आहे 1 3 5 म्हणजे बी मध्ये काय काय येणार आहे बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 3 आणि 5 महिरपी कंस पूर्ण पुन्हा या घटक किती आहे 1 2 3 n ऑफ बी किती आला 3 n ऑफ बी किती आला 3 पुढची घटना बघा लेट सी बी द इव्हेंट गेटिंग प्राइम नंबर ऑन द अपर फेस म्हणजे समजा सी ही घटना वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची आहे आता मूळ संख्या कुणाला म्हणतात प्राइम नंबर कुणाला म्हणतात ज्या संख्येला फक्त एक नाही त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणजे प्राइम नंबर म्हणतात म्हणजे काय ज्याला फक्त एकच विभाजक असतो एक आणि जो स्वतःच विभाजक असतो त्याला म्हणतात प्राइम नंबर म्हणजे काय म्हणतात मूळ संख्या मग आता बघा यामध्ये मात्र एक हा अंक आहे का नाही ही मूळ पण नाही संयुक्तही नाही म्हणजे प्राइम पण नाही कंपोजिट पण नाही आता दोन ला कशाने भाग जातो एक म्हणजे एक न जातो आणि दुसरं म्हणजे स्वतः 2 न जातो याच्या व्यतिरिक्त कशाने जातो का नाही म्हणून 2 ही मूळ संख्या आहे काय आहे मूळ संख्या म्हणजे प्राइम नंबर आहे 3 ला कशाने भाग जातो 1 न आणि स्वतः फक्त 3 न म्हणून 3 ही सुद्धा काय आहे प्राइम नंबर आहे म्हणजे काय आहे मूळ संख्या 4 ला कशाने भाग जातो 1 न जातोय 2 न जातोय आणि 4 म्हणजे किती विभाजक होतात 3 होतात म्हणून ही मूळ संख्या नाही तसंच 5 ला फक्त दोघच आहे एक आणि तो स्वतः 6 1 न जातोय 2 न जातोय 3 न जातोय 6 न जातोय म्हणून ही मूळ संख्या नाही प्राइम नंबर नाही म्हणजे यामध्ये सुद्धा घटक किती आहेत 1 2 3 याला ऑप्शन किती आला अशा पद्धतीने काय करायचंय गणित सोडवायचं आहे म्हणजे हे सगळं गणित कशावर अवलंबून आहे या सॅम्पल स्पेस यस हा यस जर तुम्हाला माहित असला तरच तुम्ही हे सगळं लिहू शकता म्हणून काल आपण प्रयोग घेतलेले होते बघा सगळे जे प्रयोग घेतले होते त्यामध्ये हे सॅम्पल स्पेस यस म्हणजे नमुना अवकाश यस दिला होता तो आपण काय करायचा होता लिहायचा होता ओके लक्षात आलं ह्या व्यवस्थित सगळं लिहून घ्या आता प्रॅक्टिस सेट 5.3 सराव संच 5.3 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील सेकंड सब क्वेश्चन पहा दुसरा उपप्रश्न बघायचा आहे पहिल्यातला सर्वांनी पुस्तकात लक्ष द्या काय आहे 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली म्हणजे काय 2 फासे एकाच वेळी फेकले असतात हा प्रयोग केलाय आपण हा रॅन्डम एक्सपेरिमेंट केलाय तर आपल्याला याचा सॅम्पल स्पेस यस लिहायचा आहे एन ऑफ यस लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली इव्हेंट दिलेले म्हणजे घटना दिलेली आहे इव्हेंट एक आहे बघा द सम ऑफ डिजिट ऑन द अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6 म्हणजे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही काय असली पाहिजे 6च्या पटीत असली पाहिजे कशी असली पाहिजे 6च्या पटीत त्यानंतर इव्हेंट बी काय आहे द सम ऑफ डिजिट्स ऑन द अपर फेस इज मिनिमम 10 म्हणजे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज मिनिमम म्हणजे काय कमीत कमी किती पाहिजे 10 पाहिजे आणि इव्हेंट सी काय बघा द सेम डिजिट्स ऑन द बोथ द अपर फेस म्हणजे दोन्ही फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर कसं पाहिजे समान अंक पाहिजे कसे पाहिजे समान
अंक. ठीक आहे, उत्तराला सुरुवात करूया. मला लक्ष द्या इकडं. क्वेश्चन फर्स्ट मधील सेकंड सब क्वेश्चन आहे बघा. काय आहे? 2 डाईज आर रोल्ड. 2 डाईज आर रोल्ड म्हणजे काय? 2 फासे टाकले असतात. 2 फासे टाकले असतात. यस, सॅम्पल स्पेस यस द्यायचंय. काल आपण बघितलंय बघा. सॅम्पल स्पेस यस काय येतोय तो काल आपण बघितलाय. काय काय येतोय? तर 1 1, त्यानंतर 1 2, 1 3, 1 4, 1 5 आणि 1 6. 2 फासे आहेत. 2 डाईज आहेत. त्यातला हा पहिल्याचा अप्पर फेस, दुसऱ्याचा अप्पर फेस, पहिल्याचा अप्पर फेस, दुसऱ्याचा. तसंच सगळीकडे पहिला अप्पर फेस आणि दुसरा अप्पर फेस. ठीक आहे. त्याच पद्धतीने काय येणार आहे? 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5 आणि 2 6. ठीक आहे. त्याच पद्धतीनं 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6. हे जे लिहायला लागलोय हे आपण सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश लिहायला लागलोय. कुणाचा? 2 डाईज आर रोल्ड या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा. म्हणजे 2 फासे टाकले असता या यादृच्छिक प्रयोगाचा आपण हा काय लिहितोय? सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश लिहायला लागलोय, जो आपण काल पाहिला होता बघा. कालच्या लेक्चरला आपण हे पाहिलेलं होतं, ते आपण लिहायला लागलेलो आहे. 4 6. तसंच 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5 आणि 5 किती रे? 6. त्याच पद्धतीनं 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5 आणि 6 6. अशा पद्धतीने हा काय लिहिलेला आहे मी? नमुना अवकाश यस म्हणजे काय? सॅम्पल स्पेस यस लिहिलेला आहे. सॅम्पल स्पेस यस. मग या सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट्स आहेत? किती घटक आहेत? तर 1 2 3 4 5 6 आणि 1 2 3 4 5 6. 6 किती आहे? 36 आहे. यानं ऑब्वियस किती आहे? 36. हे आपण हे तुम्हाला सुरुवातीला दिलेलं आहे, तुमच्या लक्षात पाहिजे तरच लिहिता येते. हे जे आहेत का नाही, हे अप्पर फेस आहेत बरं का, वरचा पृष्ठभाग. वरच्या पृष्ठभागावर अंक किती किती आल्यात? 1 1 आल्यात, 1 2 आल्यात. हे सगळे वरचे पृष्ठभाग आहेत. हा पहिल्याचा पृष्ठभाग आहे, हा दुसऱ्याचा पृष्ठभाग आहे. पहिल्याचा पृष्ठभाग, दुसऱ्याचा पृष्ठभाग, पहिल्याचा पृष्ठभाग, दुसऱ्याचा वरचा पृष्ठभाग आहे. म्हणजे फर्स्ट डायचा अप्पर फेस आहे, सेकंड डायचा अप्पर फेस आहे. फर्स्ट डायचा अप्पर फेस आहे, सेकंड डायचा अप्पर फेस आहे. अप्पर फेस म्हणजे वरचा पृष्ठभाग. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं बघा, त्या अप्पर फेसची सम बघायची. अप्पर फेसची सम म्हणजे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज बघायची. किती इथे रे? 1 अधिक 1 2, 1 अधिक 2 3, 1 अधिक 3 4, 1 अधिक 4 5, 1 अधिक 5 6 आणि 1 अधिक 7 6 7. म्हणजे बेरीज जास्तीच्या बेरीज किती येत्या? 2 येत्या. किती पर्यंत येत्या? 7 पर्यंत. तसंच इथं बघा 2 अधिक 1 3, 2 अधिक 2 4, 2 अधिक 6 8 येत्या. तसंच इथं 3 अधिक 1 4, 3 अधिक 2 5, 3 अधिक 6 9, 4 अधिक 1 5, 4 अधिक 2 6, 4 अधिक 6 10, 5 अधिक 1 6, 5 अधिक 6 11, 6 अधिक 1 7 आणि 6 अधिक 6 12. म्हणजे कमीत कमी बेरीज किती येते रे? कमीत कमी बेरीज किती येते वरच्या पृष्ठभागावरील अंकांची? तर 2 येते बघा. 1 अधिक 1 2. 1 कुणाची बेरीज आले का? नाही. किती येते कमीत कमी? 2. आणि जास्तीत जास्त किती येत्या? 6 6 12. म्हणजे हा जो 2 फासे टाकले आपण, 2 फासे टाकले, ज्यावेळेला तो अप्पर फेस वरील अंकांची बेरीज करतोय त्यावेळेला कमीत कमी किती येत्या? 2 आणि जास्तीत जास्त किती येत्या? 12. 2 ते 12च्या दरम्यानचीच बेरीज येते.
ठीक आहे. आता आपली पहिली घटना जी आहे, पहिली काय घटना, इव्हेंट काय आहे, लेट ए बी द इव्हेंट गेटिंग द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6. मल्टिपल ऑफ 6 म्हणजेच मराठीत बघा, समजा ए ही घटना वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज किती पाहिजे, 6च्या पटीत असण्याची आहे. आता 6च्या पटीत म्हणजे काय रे, 6च्या पटीत म्हणजे काय, 6च्या पाड्यातील संख्या, 6च्या पाड्यातील संख्या म्हणजेच 6च्या पाड्यातील संख्या म्हणजे कुठे येणार आहे, 6 6 12 6 18 6 24 ही 6च्या पाड्याची संख्या आहे. पण आपल्याला इथं बेरीज किती मिळते, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त किती मिळते, 12 मिळते. तर 6च्या पाड्याची म्हणजे 18 आणि 24 इथे घेऊन चालणार आहे का, नाही. जिंची बेरीज 6 आहे आणि जिंची बेरीज 12 आहे तेवढेच अंक येणार आहे. जिंची बेरीज 6 आणि जिंची बेरीज 12 आहे तेवढेच अंक काय करायचं, यामध्ये लिहायचं आहे. ओके. मग हे मध्ये बघा, पहिल्या लाईन मध्ये 6 बेरीज कुणाची येते का, पहिल्या लाईन मध्ये 1 अधिक 1 2, 1 अधिक 2 3, 1 अधिक 3 4, 1 अधिक 4 5 आणि 1 अधिक 5 6. म्हणजे कुणाची बेरीज येते, 1 आणि 5 ची बेरीज 6 येते. हिची बेरीज किती येते, 7. नाही चालत. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 6 बेरीज कुणाची येते का बघा, 2 आणि 4 ची. 2 आणि 5 7, 2 आणि 6 8. चालतंय कुठलं, 2 आणि 4, 2 आणि 4. नंतर 3 आणि 3 सिक्वेन्स न बघत जायचं, एकसारखं बघत जायचं. पुढे काय इथं काय नाही, इथं 6 आणि 3 9 येते. 4 आणि 2, 4 आणि 2 6. 4 आणि 3 चालत नाही, 4 आणि 4 पण नाही चालत, 4 आणि 6 पण चालत नाही, कारण 6च्या पाड्यातील म्हणजे कोण पाहिजे, 6 आणि 12 पाहिजे. परत इथं 5 आणि 1, 5 आणि अजून कोण यातलं चालेल का, नाही चालत. पुढे इथं नाही, पण अजून कोण चालतंय आपल्याला, 12 पण चालतंय. म्हणजे काय येणार आहे, 6 आणि 6, 6 आणि 6. महिरपी कंस पूर्ण, कर्ली ब्रॅकेट कमी. मग याला किती येतो बघा, 1 2 3 4 5 6. याला किती आला, 6. याला किती आला, 6. समजली का घटना कशी लिहिली, बेरीज कशी करायची कळाली का. 6 आणि मल्टिपल म्हटलं की 6च्या पाड्याचे म्हणायचं. म्हणजे जो अंक इथं असेल तो, मग तुम्हाला तिथं 3 पण येईल, 2 पण येईल, काही येईल. पण मल्टिपल म्हटलं की पाड्यातले म्हणायचे, पट्टीतले म्हटलं की पाड्यातले म्हणायचे. ओके, ठीक आहे. पुढे लेट बी बी द इव्हेंट गेटिंग द सम ऑफ डिजिट्स ऑन द अपर फेस इज मिनिमम 10. इज मिनिमम 10 म्हणजे समजा बी ही घटना वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असण्याची आहे. आता बघा या ठिकाणी मी आधी काय लिहितो बघा, मिनिमम 10 means 10 or more than 10. कमीत कमी 10 म्हणजेच 10 व 10 पेक्षा जास्त. 10 व 10 पेक्षा जास्त काय पाहिजे, 10 व 10 पेक्षा जास्त. म्हणजेच बेरीज किती येते, आपली बेरीज जास्तीत जास्त किती आहे, 12 पर्यंत आहे. 10 व 10 पेक्षा जास्त याचाच अर्थ काय म्हणू शकतोय, 10 11 आणि 12. 10 11 आणि 12. जिंची बेरीज 10 येते, जिंची बेरीज 11 येते, जिंची बेरीज 12 येते, ते सगळे यामध्ये लिहिणार. कशामध्ये लिहिणार, बी या इव्हेंट मध्ये, बी या घटनेमध्ये लिहिणार. या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. मिनिमम म्हणजे काय, कमीत कमी म्हणजे काय, तेवढेच किंवा तेवढ्यापेक्षा जास्त. 10 or more than 10. ठीक आहे. आणि या ठिकाणी मॅक्झिमम असा शब्द आला, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त असा शब्द आला तर तेवढंच किंवा तेवढ्यापेक्षा कमी.
10 or less than 10 हे पाहिजे. मग लेस दॅन 10 म्हटल्यावर काय काय येणार आहे? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3 आणि 2 इथपर्यंत सगळे येणार आहे. दोनच शब्दाला महत्व आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम. कमीत कमी आणि जास्तीत जास्त या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता बघा 10, 11 आणि 12 कोणाकोणाची बेरीज किती ती शोधायची आहे. या ठिकाणी कमीत कमी बेरीज किती आहे? 2. जास्तीत जास्त बेरीज किती आहे? 7. नाही चालत. इथं कमीत कमी बेरीज किती आहे? 3. जास्तीत जास्त बेरीज किती आहे? 8. नाही चालत. इथं कमीत कमी बेरीज किती आहे? 4. जास्तीत जास्त किती आहे? 9. नाही चालत. इथं कमीत कमी किती आहे? 5. आणि जास्तीत जास्त किती आहे? 10. म्हणजे हा पहिला पॉइंट येतोय बघा. कुठला? 4 आणि 6. 4 आणि 6. इथं बघा 5 आणि 1 6. नाही चालत. 5 आणि 4 9. नाही चालत. 5 आणि 5 10. चालतंय बघा. ओके. त्याचबरोबर 5 आणि 6 पण चालणार आहे का? तर बेरीज किती त्या? 11 येते. किती त्या? 11. त्याचबरोबर इथं बघा 6 आणि 4 10. 6 आणि 5 11 आणि 6 आणि 6 12. म्हणजे हे तिघ पण येणार आहे. कोण कोण येणार आहे? 6 4 6 5 आणि 6 6. ओके. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. महिरपी कंस पूर्ण. किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून या ऑफ बी किती? 6 आहे. एन ऑफ बी किती आहे? 6. त्यात घटक किती आहे? 6. म्हणून एन ऑफ बी किती आला? लक्षात आले का तुमच्या सर्वांच्या? काळ का? पुढं लेट सी बी द इव्हेंट गेटिंग सेम डिजिट ऑन द अप्पर फेस. सी घटना काय आहे? वरच्या पृष्ठभागावर वरील अंक समान असल्याचे आहे. म्हणजे दोन्ही पृष्ठभागावर समान अंक पाहिजे. दोन्ही पृष्ठभागावर समान. मग समान अंक म्हणजे काय? बघा येत आहे का समान अंक? 1 1 आहे का समान अंक? 2 2 आहे का समान अंक? 3 3 आहे का समान अंक? 4 4 5 5 आणि 6 6. अशा पद्धतीने हे जे समानांक आहेत ते लिहायचे. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि काय रे? 6 6. महिरपी कंस 4. ओके. एन ऑफ सी किती? 6. एन ऑफ सी 1 2 3 4 5 आणि लक्षात आलंय का? समजलंय का? अशा पद्धतीनं हे तुम्हाला काय असणार आहे? प्रश्न असणार आहे. मल्टिपल ऑफ 6 म्हटलंय तिथं 2 3 काही कोणताही अंक असू शकतो. ते तुम्हाला लक्षात सोडवता आलं पाहिजे. तिथं मिनिमम आहे, तिथं मॅक्झिमम सुद्धा शब्द येऊ शकतो. मॅक्झिमम मध्ये की काय करायचे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि समान अंक असण्याचं एकच करायचं. काय घ्या घेऊन घ्या सर्वांना.